मॅच ऑन. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजीसाठी तयार. आशु 6:35 पहिला सामना. पहिला बॉल फुल टॉस ड्राइव्ह केला समोर मिड ऑफला. बॅकअप आलेला आहे. धाव इथे मिळणार नाही. ओम भोईरला सरदे शेवटी माघार घ्यावी लागलेली आहे. मिड ऑफला इनफिल्ड मध्ये चांगलं बॅकअप. विल स्टॉप. कल्पेशजी खुटारे यांच्या वतीनं गोलंदाज आशून जर विकेट हॅट्रिक कॅरी केली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे आणि किंबहुना ते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा देखील झालेलं आहे. शफल झाले तदनंतर हुक केला. बॉल पाठवलाय लॉंग लेगला. समीर भोईरचा अनोखा अंदाज. बॉल करतोय लॉंग लेग सीमारेषेची सफर. पहिला दमदार 4 जनमान बांदिवली क्रिकेट संघासाठी. गोलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य ग्रितेशजी उमावणे यांच्या वतीनं. चक गोलंदाजीसाठी ऑब्जेक्शन आलेले सिडीज. टाकलेला बॉल आता लगेचच आपण टेक्निकल टीमच्या साहाय्याने चेक करणार आहोत. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आता आक्षेप नोंदवलाय तो बॅटिंग करणाऱ्या जनमान बांदिवलीनं. एसडीज गोलंदाज चेक आहे. त्याच कारणासह आता आशूला गोलंदाजी करता येणार नाही. बॉल नो असेल. थर्ड अंपायर कडून हा निर्णय आता देण्यात आलेला आहे. सो नो +4 या मिळतील 5 धावा आणि तदनंतरचा बॉल असेल आता तो फ्री हिट. आशूला ओव्हरऑल या टुर्नामेंट मध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. चला गोलंदाज आता बदलावा लागेल सासने ब्लास्टर्सला. चला गोलंदाज आशूला आता गोलंदाजी करता येणार नाही. सूचना लक्षात घ्या टीम सासनेल ब्लास्टर्स. नो +4 एक्स्ट्रा 5 धावा मिळतील आणि एक्स्ट्रा 5 धावेसोबत जनमान बांदिवलीचं सांघिक खाता या सामन्यामध्ये खुलं झालेलं आहे. अतिरिक्त 5 धावा मिळताना दिसत आहेत. नेक्स्ट बॉल फ्री असेल. चला टीम मॉडेल आता बंद करावे लागेल. धीरज सूरज प्रशांत अँड ऑल टीम. न्यू बॉलर तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. सूचना लक्षात घ्या. चला कॅप्टन येऊन चेक केलेलं आहे. गोलंदाज ज्या शैलीत गोलंदाजी करतो ती शैली आता थर्ड अंपायरनी अवैध ठरवलेली आहे. चेक गोलंदाज आणि त्याच कारणासह आता आशूला ओव्हरऑल या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजी करता येणार नाही. पाच धाबा दाखल करते पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट. तदनंतर
चक गोलंदाजीसाठी ऑब्जेक्शन. त्या बॉलवरती लॉंग लेगला 4 धावा समीर भोईरच्या बॅट मधून. नो +4 5 धावा. आता अधिकचा वेळ घेऊ नका. सासनेल ब्लास्टर्स न्यू बॉलर तुम्हाला लगेच सिलेक्ट करावे लागेल. नव्या गोलंदाजाची नियुक्ती कॅप्टन दीपक आपल्याला करावी लागेल. ऑलरेडी आज शेड्यूल 90 मिनिटं उशिराने स्टार्ट झालेलं आहे, सूचना लक्षात घ्या. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य हवंय. फ्रीड बॉल डॉट आलेला आहे. पुन्हा एकदा मिड ऑफ बॅकअप चांगला करण्यात आलेला आहे. विकेट ॲटिक साठी कॅश प्राइज 200 रुपयाचं. फुलटॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड. चांगला ऑन ड्राईव्ह समोरच्या दिशेने अवेलेला केलं गेलं आक्रमण समीर भोईरच्या बॅट मधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्वीट साऊंड. दर्शन चौकाराच्या साडना धावा संख्या आपण बघत आहोत. 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती. स्टील 2 टू गो. शफल झाले आणि तदनंतर नटराज स्टाईलला बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरचं मिस जजमेंट. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत बरा फटका. बेमिसाल टायमिंग. चौकार. क्रिकेट समीर भोईरचा तो अपेक्षित स्टार्ट या डावामध्ये त्याने केला. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणला. तदनंतर ड्राईव्ह केला. बॉल मिडलला बीट करत असताना बॉल मागे बॅकअप लास्ट मोमेंटला अवेलेबल झालाय. लॉंगॉनच्या दरम्यान नॉस्टाकर रेडला ॲक्युरेट फेक. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या समेत पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट एनी विकेट लॉस. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावर. 6:35 ला पहिला बॉल पडलाय. 7 मिनिटं ऑलरेडी पहिल्या षटकासाठी वेस्ट झालेले आहेत. मात्र रिव्ह्यू साठी देखील 2 मिनिटं आय थिंक जवळजवळ वेस्ट झालेले आहेत. सो 5 षटकात तुम्हाला वेळेचं नियोजन 4 षटकं 20 मिनिटात टाकावी लागतील. 5 षटकं नियोजित वेळेत तुम्हाला पूर्ण करावी लागतील. चला जास्तीचा वेळ न घेताना फिल्डिंग आता लगेचच सेट करा. सासने ब्लास्टर्स यानंतर होणारा सामना दोन्ही टीमनं रेडी राहा नेक्स्ट मॅच साठी. चौदा धावा दाखल पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ घेत आहे सासनेल ब्लास्टर्स. अंतिम षटकात जितका जास्त वेळ तुम्ही घ्याल तितके जास्त फिल्डर तुम्हाला एलफिल मध्ये सेट करावे लागतील. सूचना लक्षात घ्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. लो फुलटॉसनं चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटला बेधून बॉल आता मागे चाललाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डरचा प्रयत्न मात्र तो अपयशी ठरलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. एक्झॅक्टली आता बाउंड्री चेक करावी लागेल. सिटीज एसइडीज 4 रन. या 4 धावा आहेत. कारण प्रथम दर्शनीच क्षेत्ररक्षकाची धडपड बाउंड्री रोपच्या नजीक निरीक्षणात आली होती.
सुरुवात स्क्वेअर ड्राईव्हनं चांगला चौकार समीर भोईरच्या बॅट मधून धाबा संख्या 18. धाफलकाला वेग देण्यासाठी नेहमीच समीर भोईरला जाणलं जातं. हा फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बैठक पोझिशन बनवली जरूर होती, मात्र हवं तसं टायमिंग बिल्डिंग करू शकले नाही. डॉट बॉलला पुन्हा एकदा कमबॅक. सेकंड ओव्हर मध्ये अमितला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. धावा संख्या 18. 18 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. आजची निर्णायक दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील पहिला सामना आपल्या समोर जनमान बांदिवली आणि त्यांच्या विरोधात सासने ब्लास्टर्स. फुल टॉस आणि फुल टॉस स्विंग केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंगेस्ट हिट ऑफ द टुर्नामेंट. बॉल लॉंग लेग सीमा पार. हा दमदार दर्जेदार षटकार. धावा संख्या पुन्हा एकदा गतिमान झालेली आपण बघत आहोत. हा युजली फ्लाइंग स्टार्ट देण्यासाठी नेहमीच समीर भोईरला जाणलं जातं आणि त्याच्या माध्यमातून या निर्णायक पहिल्या सत्रात दमदार सुरुवात जनमान बांदिवलीची. स्कोर 24-24. इंडिव्हिज्युअल समीरच्या 10 चेंडूत 23 धावा. मिस टाइम नो बॉलचा कॉल मात्र क्विकली आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायर योगराज बुट्टेरी सरांचा सेकंडचा कॉल. विकेटच्या दरम्यान दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. साइड चेंजचा कॉल आय थिंक केला नाही, त्याच कारणासह नो बॉल डिक्लेअर करण्यात आलेला आहे. नो +2 एक्स्ट्रा 3 धावा मिळतील आणि ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या दाफलकावरती 27. आतापर्यंत 27 धावा. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहा. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या विरोधात संघ इन ऍक्शन असेल तो म्हणजेच संघर्ष 11 गवाळी. सुधीरजी इंदुराव आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांचा मित्र परिवार उपस्थित झालेला विनंती. या पण मंचावरती आपलं स्वागत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक व्ही शेप मध्ये दमदार फटका. दर्जा होता, गुणवत्ता होती या फटक्यात. अगदी कॅपिटल लेटर मध्ये नाव लिहा समीर भोईर आणि त्यावरती सोडावी छाप. अशी छाप या फटक्यावरती सोडली आहे ती रन मशीन ऑफ जर्मन बांदिवली समीर भोईरनं. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चौकार. अमितच्या अगेन्स्ट आक्रमण या षटकात आपण बघत आहोत. मागच्या नो बॉल वर 2 धावा, फ्रीड वरती चौकार. धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 31. 31 धावा. स्टील 2 टू गो. टॉस जिंकला तसा संगणकानं ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा स्वीकारलेला निर्णय आणि संघ कर्णधाराच्या निर्णयाला फलंदाज समीर भोईरनं दिलेली दमदार दाद. स्तुतिमय कामगिरी या मॅच मध्ये त्याचे आपण बघत आहोत. स्टील 2 टू गो. 12 बॉल इंडिव्हिज्युअल 29. 29 धावेचं योगदान समीर भोईरचं. 5 चौकार 1 षटकार. 241 चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये त्यानं करून दिलेले जनमान बांदिवलीला. स्टील 2 टू गो. गोलंदाज तयार अमित. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काव फेसला फिल्डर उपस्थित. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल वरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्यानं त्या ठिकाणी होत असताना एक सिंगल धाव सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगलच्या सहाय्यानं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 32. 32 धावा. बॅटिंग साठी पाहिलं तर ओम भोईर दाखल होताना पाहायला मिळतात. सलामीसाठी दाखल झाले जरूर, मात्र एकही बॉल खेळण्याची संधी यापूर्वी 11 चेंडूत ओम भोईरला आली नव्हती. आता ती आलेली आहे. P2 मध्ये निर्णायक दुसरं षटक अमितचं. 5 बॉलच्या स्पेल मध्ये आतापर्यंत 18 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या आहेत. सुरुवात दमदार झालेली या डावाची. जनमान बांदिवलीची आजची निर्णायक दुसरी रचना आपण एन्जॉय करत आहोत. 10 क्रिक या वाड्याच्या वतीने उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. वेगवान बॉल ऑफस्टंपच्या बाहेर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसला कारण बॉल गाईडलाईनच्या अधिकचा बाहेर आहे. वाईड बॉलचा कॉल आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा एका धाव्याच्या सोबतीनं बढतीनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 33. 33 धावा. स्टेप आउट झाले. फुल टॉस. हवं तसं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. मिड विकेटला एक सिंगल सेकंडचा कॉल समीरनं दिलाय आणि स्ट्रायकर एंडला ओम मात्र धावचीत होता.
वाचलेले ते सिटीज फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विकेट किपर प्रशांत सावंत असं बाका आला नाही. 2 धावा अंतिम बॉल वरती. षटकाची सांगता 2 ओव्हरची अंतिम धावा संख्या 17.50 धाब्याच्या धावगतीनं 35 धावा. विदाउट एनी विकेट लॉस. एकही फलंदाज बाद नव्हताना 35 धाब्याचा दमदार स्टार्ट या मॅच मध्ये दोनही सलामीवीरांनी मिळून दिलाय तो जनमान बांदिवलीला. ओमचं योगदान एका चेंडू 2 धाब्याचं. तर इंडिव्हिज्युअल समीर भोईर या मॅच मध्ये 13 बॉल मध्ये 30 धाब्याची धुवाधार खेळी सध्या साकारत असताना जास्तीचा वेळ घेत आहे सासने ब्लास्टर्स. फिल्डिंग लगेच सेट करा. षटक सध्या तिसरं सुरू होतंय. गोलंदाजीसाठी पाहिलं तर प्रशांत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण लढत. तिसरं षटक. पहिला बॉल डबल डेकर. विकेट किपर बीट. शॉट थर्ड मॅन बीट. बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनला थेट चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. समीर भोईर नावाचं वादळ सध्या मैदानावरती घोंगावत आहे आणि त्या वादळाचा तडाखा सध्या बसलाय सासने ब्लास्टर्स क्रिकेट संघाला. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवलाय दिनेश भाई हिंदूराव स्टँडच्या बाजूने मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजिट सिक्सर. धावा संख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झाली आधी 45. 45 धावा. एंड आता चेंज केलेलं आहे गोलंदाज प्रशांतनं. इंडिव्हिज्युअल समीर भोईर 13 चेंडू 40. ऑन साइडला आणखीन एक दमदार फटका. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल आता होतोय काउ फेसला. सीमारेषेच्या बाहेर चुमंतर. बिग 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 हिट सिक्सर. सचिनजी धुमाल मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष यांच्या वतीने जर वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट झालं तर एक बादली देण्यात येईल फ्रॉम फर्स्ट मॅच टू लास्ट मॅच. आणि संधी आता पुन्हा एकदा बनली आहे ती फलंदाज समीर भोईरला. इंडिव्हिज्युअल 16 बॉल 46 धाब्याचं योगदान त्याच्या बॅट मधून आतापर्यंत. तर सांघिक धावसंख्या 50 अप. 51 धावा धावफलकावर. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल वरती हवाई हल्ला हवाई आक्रमण. बॉलची मागणी केली गेली. मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा इमिडिएटली. चला मॅच बॉल आलेले सिटी जोगराज सर. मॅच बॉल न सामना आपण कंटिन्यू करू शकता. गोलंदाजांच्या चिंधड्या आता या मॅच मध्ये केलेले आहेत त्या फलंदाज समीर भोईरनं. 50 किंग म्हणून त्याला का संबोधलं जातं. अर्धशतकाचे अनेक विक्रम अनेक रेकॉर्ड या फलंदाजाच्या नावावरती आणि या रजनी स्पर्धेत त्याची तितकीच दमदार सुरुवात. बहारदार कामगिरी. इंडिव्हिज्युअल 50 साठी अवघ्या 4 धावेची त्याला आवश्यकता. हुक करण्याचा प्रयत्न शफल झाले होते. रूम बनवला होता मात्र टायमिंग करू शकले नाही. सडनली हार्ड लेंथ वरून चेंडू एक्स्ट्रा बाउन्स होता. बॉल राईट झाला. बॅटर समीर भोईर मात्र सरप्राईज झालेला आहे. पूर्णपणे अचंबित तो झालेला आहे. मिस टाइम. झेलची संधी आणि पहिली विकेट. मॅच मध्ये समीर भोईर आता अर्धशतकाला हुलकावणी देऊन माघारी परतलाय. मात्र 46 धाब्याचं त्याचं योगदान कायम स्मरणात राहणार. वेल बॅट. पहिला धक्का जनमान बांदिवलीला. एक्कावन्न धावा धावफलकावरती समीर भोईर बाद होताना पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल 18 बॉल मध्ये 46 धाब्याचं योगदान. ज्यामध्ये 8 चौकार 3 षटकार समाविष्ट झालेले आपण पाहिले. तर सध्याच्या घडीला बॅटिंग साठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत न्यू बॅटर वैभव भोईर. धावसंख्या 51. वैभव भोईर अर्थातच बबलू बॅटिंग करता स्ट्रायकर रेंजला. जर्सी नंबर 7 गेटिंग रेडी
ऑन स्ट्रायकिंग एंड गोलंदाज तयार प्रशांत. ठिकाणी कमबॅक या मॅच मध्ये. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, लॉंगॉनचे फिल्डर थोडे डीप मध्ये फाईन आहेत. काउफेसला फिल्डर जोपर्यंत उपस्थित होतील बॅकअप केलं जाईल, मिळेल ती अवघी एक सिंगल. आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सांगता आपण बघत आहोत निर्णायक तिसऱ्या षटकाची धावसंख्या 3 षटकांच्या अंती 17.33 धाव्याच्या धावगतीने एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा. प्रदीप दादा शेळके यांची शुभ उपस्थिती आपल्याला या क्रीडा स्पर्धेच्या सदिच्छा भेटी निमित्तानं लाभलेली आहे. दादांना विनंती आहे या आपण मंचावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. चला टीम मॉडेल बंद करा. सासरे ब्लास्टर, धीरज, सूरज, प्रशांत अँड ऑल आर्मी. पाणी नाही मॅनेजमेंट कमिटी 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. श्रीमान राजेंद्रजी हिंदुरावाडे त्याचबरोबर श्रीमान दिनेश हिंदुराव यांची उपस्थिती आपल्याला क्रीडा नगरीमध्ये लाभलेले आहे. दोन्ही अतिथींना विनंती आहे या आपण मंचावरती आपलं ही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. 3 क्रिकेट वाहिन्याच्या वतीनं 3 कॅमेराने स्पर्धेचा क्वालिटी विथ क्लॅरिटी थेट प्रक्षेपण सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्युअर्स जे आमच्या समेत आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीमध्ये जॉईन झालेले आहेत तर सर्वांचं स्वागत आहे. आज समालोचन कक्षामधून व्हॉइस ऑफ बदलापूर शहापूर सोमनाथ खाडे सर आणि त्या समेत व्हॉइस ऑफ मुरबाड बोरगाव कुमार बाबर सर आपल्या समेत संलग्न होतील. जल है तो कल है, पाणी हे जीवन युक्तीप्रमाणे ज्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेली आहे ते सन्माननीय अतिथी श्रीमान बालकृष्णजी घोडविंदे यांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेली आहे. त्यांचंही स्वागत. चला टीम ब्रेक आता इमिडिएटली थांबवावा लागेल. धीरज, सूरज अँड ऑल आर्मी स्पीडअप अपेक्षित आहे. ऑलरेडी 6:35 ला पहिला बॉल पडला. 6:57 झालेली आहेत. 22 मिनिटांचा टाइम 3 षटकासाठी घेतलेला, मात्र रिव्ह्यूला देखील भरपूर सारा वेळ गेला. तो टाइम आपण ऑलरेडी लेस केलेला आहे. सो 3 षटक तुम्ही 16 मिनिटात टाकलेली आहेत. 14 षटक कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 4 मिनिटांच्या आत टाकून पूर्ण करावं लागेल. तीन षटकांची अंती धावसंख्या आपण बघत आहोत 52. 52 धावा गोलंदाजीसाठी पाहिलं तर ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान चेतन तयार होताना पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 27 स्ट्रायकर एंडला वैभव भोईर अर्थातच बबलू आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला देतोय ओम भोईर. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू होतोय. पहिला बॉल कमी गतीने टाकला. एक वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजीची, युनिक शैली आहे चेतनची. फंबल सेकंडचा कॉल मात्र नकार दिलाय ओम भोईरनं. मिळेल ती अवघी एक सिंगल धावा आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत 53 धावा. 53 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण षटक चौथं मार्गस्थ असताना समीर भोईरनं काय बहारदार फलंदाजी केली. 18 बॉल मध्ये 46 धाव्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल योगदान. सुरुवात तर त्यानं दमदार केली होती, पाया चांगला रचलाय, मात्र कळस आता कोण चढवेल हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हार्ड लेन पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. टप्पा पडल्याबरोबर गुडले स्पॉट वरून चेंडू अधिकचा बाउन्स झालेला आहे, तो उसळलेला आहे. फलंदाजाला जागते रहोचा आदेश देत बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची झालेली सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. चेतननं केलं छोटेखानी कमबॅक आणि प्रशांतला जशी समीरची विकेट मिळाली दाफलकरती नियंत्रण सासने ब्लास्टरचं. स्टेपा डाऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. एक युनिक शैली आहे गोलंदाज चेतनची. हाय एम ऍक्शन, जम्पिंग स्टाईल आणि सध्या लाईन रीड करता येत नाहीये ती बॅटर ओम भोईरला. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट आता टाकलेला आहे. धावसंख्या स्थिर 53 धावा. बॅकफुटवर थांबले. ओव्हर द एंड ऑफ बॅकवर्ड पॉइंट. डीप मध्ये आता प्रोटेक्शन अवेलेबल नाही. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल करतोय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेची सफर. मागच्या 2 डॉट बॉल नंतर धावसंख्येची कोंडी फोडणारा हा चौकार ओम भोईरच्या बॅट मधून.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुटवर आले. अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळतायत. रूम क्रिएट केला आणि तदनंतर हा फटका सजवला. या चौकाराच्या साईडनं धावा संख्या आपण बघत आहोत 57, 57 धावा. हार्डलेत पुन्हा एकदा बॅकफुटवर आले. स्लाइस केला आता बॉल डीप मध्ये. चेस फिल्डरला पुन्हा एकदा सेकंडचा कॉल मात्र नकार देण्यात आलेला. मिळेल ती अवघी एक सिंगल धाव. पाठमोऱ्या परिस्थितीत चांगलं बॅकअप बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरचं इनफिल्ड मधून वेगानं तो बॉलचा पाठलाग करत राहिला. हिंमत त्यानं सोडलेला आहे आणि सरते शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वेल स्टॉप, एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या साहाय्यानं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत ती 58. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला बॅकअपसाठी स्वतः संघनायक दीपक उपस्थित आहेत. मिळेल ती एक सिंगल धाव. षटकाची देखील झाले सांगता इकॉनॉमिकल कामगिरी या षटकात गोलंदाज चेतनची आपण बघत आहोत. अवघ्या 7 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आणि मॅच मध्ये झाली आहे वापसी टीम सासने ब्लास्टर्सची. धावा संख्या 59, 59 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. असं वाटलं होतं 80+ टोटल उभारली जाईल ज्या सोसाट्यानं समीर बोरनं सुरुवात केली होती फ्रॉम फर्स्ट बॉल. मात्र जसा तो बाद झाला धावफलक पुन्हा एकदा आटोक्यामध्ये नियंत्रणामध्ये सासने ब्लास्टर्स क्रिकेट संघाच्या. नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहा. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष 11 गवाळे. 59 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक कंप्लीट झालेलं आहे. चेतनचं ज्यानं अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत. तर गोलंदाजीसाठी षटक अंतिम अखेरचं धीरज बॉलिंग मार्कवर तयार होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत वैभव आणि त्याची सोबत देतोय ओम भोईर. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. सिटीज वाईड. एक एक्स्ट्रा धाव. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत मॅन फ्रॉम वसार जगदीश दुधकर सर त्यांचं देखील आपण खोरात वेलकम्स करले. अंपायरच्या भूमिकेत योगीराज महाराज बुटेरे त्यांचे स्वागत. त्याचबरोबर थर्ड अंपायरच्या भूमिकेत प्रवीण विशे सर अर्थातच बावड्या सर त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. ऑफिशियल त्रिमूर्ती आज दुसऱ्या रजनीमध्ये सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड धीरज कडून. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 60, 60 ऑन बोर्ड. पाकफुटवर थांबून चेस करून कट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील खराब आहे. वन मोर वाईड. अधिकची एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धाव संख्या सध्या आपण बघत आहोत स्कोर बोर्डवर 62, 61 एस सिटीज. 61 धावा दाखल कव्हर. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन आता चांगली आहे. अवे फ्रॉम बॉडी शहरापासून दूर खेळायचं होतं. एक आगळी वेगळी कन्सेप्ट आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं वायकेसी ग्रुप कडून सेफ्टी गार्ड तर रोशनजी देसले यांच्या वतीनं प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्काराकरता आकर्षक कोंबडा आपण बघत आहोत. मिस टाइम फटका. कव्हर्सला झेलची संधी आणि कॅच ड्रॉप. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी फिल्डरला होती मात्र तिचं सोनं झालं नाही. दुसऱ्या धावेचा कॉल आणि नॉस्ट्रा करेडला फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ओम भोईर धावचीत झालेला आहे. याच बरोबर 62 ला दुसरा आदरा जन्मान बांधिवलेला. न्यू बॅटर सूरज दाखवलेले झालेले आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. काव कॉर्नर जोरला सहजरित्या 2 धावा मिळताना दिसेल आणि या 2 धाव्याच्या सहाय्याने धावा संख्या पुढे पोहोचली. 64, 64 धावा. कालच्या दिवसात सांघिक धावसंख्येचा उच्चांक 66 धावेचा कुडवली बीच या नावावर तो आज मोडीत काढला जाईल. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर आले. स्लाइस केला बॅकवर्ड पॉइंटला. इनफिल्ड मध्ये थोडं फंबल फिल्डर कडून. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 65. आतापर्यंत 65 धावा दाखल कव्हर.
कॅप्टन रिपोर्टिंग करा दोन्ही टीम. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या अगेन्स्ट संघर्ष 11 गवाळे. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट शॉट, थर्ड मॅन बीट. सेकंडचा कॉल सुरू आहे, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न आता यशस्वी झाला. लेझी अप्रोच फ्रॉम विकेट किपर. 2 धावा, पंचांचा सिग्नल वाईडचा, सो वाईड +2 मिळतील त्या एकंदरीत 3 धावा. आणि गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात येस इट इज वाईड +1. टोटल 2च धावा आहेत. स्टील 2 टू गो. 4 बॉल झालेले आहेत, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सदुसष्ट धावा दाफल कव्हर. मिस टाइम, लिडिंग एज, झेलची संधी. यष्टी रक्षक जज करतोय आणि त्यानं पकडलाय सुंदर झेल. याच बरोबर 67 ला धक्का तिसरा जनमान बांदिवलीला. सदुसष्ट धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटवर आले, गॅप मध्ये खेळतायत. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर पायाच्या सहाय्याने चेंडू लाडवण्याचा प्रयत्न, तो फसला. बॉल स्वीपर कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. शेवट गुड, एंड इज वेल, देन ऑन इज वेल. चौकार. यानंतर होणारा सामना टॉस साठी इमिडिएटली दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करत आहोत, आपण रिपोर्टिंग करा. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या विरोधात संघ इन ऍक्शन असेल तो म्हणजे अर्थातच संघर्ष 11 गावाळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, टॉस साठी इमिडिएटली आपण रिपोर्टिंग करा. मंचावरती आदरणीय प्रदीपजी शेळके, त्याचबरोबर सूरजजी विषय, अनुदादा सोनावणे, विकासजी पाटील, सुधीरजी इंदुराव यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्या सर्वांचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. आदरणीय अतिथींच्या शुभस्थ यानंतर होणाऱ्या आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. ड्रॉ नुसार हा सामना आपण बघत आहोत. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्यांच्या विरोधात संघर्ष 11 गवाळी. 5 ओव्हरची मॅच. कॉइन स्पिन केला जाईल सुधीरजी इंदुराव आणि त्यांच्या समेत प्रदीपजी शेळके यांच्या शुभस्ते. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेनं टॉस जिंकला. मी मान्यवरांना विनंती करेल विथ द कॉइन आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. महत्वाचा सामना. भानुदास ऍज अ कॅप्टन कशा पद्धतीनं सर्वप्रथम या स्पर्धेसाठी पूर्वतयारी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेची झालेली आहे? करून आम्ही नाईट मॅच साठी भरपूर मॅच खेळलोय आणि इथे आम्ही पण कॉन्क्रीट विकेटवरती 2 टुर्नामेंट खेळलेलो आहे. पण पाहिजे तशी आमची पूर्ण संघाची जी आम्ही स्टार्टिंगला जे 2 मॅच खेळलो तिथे आम्ही 1 नंबर मारला दोन्ही ठिकाणी. पण त्याच्यानंतर आमची थोडीशी आमची बॅटिंग वगैरे चांगली आहे, पण फिल्डिंग थोडीशी खराब व्हायला लागली. आता
आताही आमचे 2-3 प्लेयर नाही आहेत जे बॉलिंगसाठी आमचा आदू नाही आहे. त्याच्या जागी आता नवीन बॉलर आम्हाला काढायला लागणार आहे आणि आम्ही प्रथम फलंदाजी करू. त्याच्यानंतर आमचा एक खेळाडू आहे आज बहुतेक निवृत्ती यांच्या याच्यावरती आहे आणि त्याला आम्ही या टुर्नामेंटला शक्यतो बॅटिंगही देणार आहेत आणि बॉलिंगही देणार आहेत. ओव्हरऑल आज कशा पद्धतीने संघाची बांधणी तुमच्या वतीने करण्यात आलेली आहे? बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅच मध्ये पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना विथ द बॅट चांगल्या धावा समीर बोरनं कॉन्ट्रीब्युट केल्या. स्पेशली ॲज अ कॅप्टन मागच्या अंगामध्ये एक सेंचुरी देखील तुझ्या नावावरती स्वतःला आणि संपूर्ण बॅटिंग ऑर्डरला तू काय सजेशन देशील? बॅटिंग ऑर्डर आमची चांगलीच आहे आणि गोलंदाजी चांगली आहे. फक्त ह्या टुर्नामेंटसाठी आमचा एक बॉलर आम्हाला शॉर्ट पडणार आहे. बाकी आमचा आशुतोष झाला, स्वप्नील झाला, भूषण झाला, कुणाल, हर्षू, मी स्वतः आमचे फलंदाज आम्ही तरी पण 60+ वरती रन मारण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं ओव्हरऑल ग्रामस्थ मंडळ, जन्मान मित्रमंडळ, कानोलॉजी, स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकाचं रजनी अंगामातील हे पहिल्या पर्वातील आयोजन? खरं तर मी बंटी सरांचं अभिनंदन करतो का ते आम्हाला ह्या टुर्नामेंटला खेळायला संधी दिली. त्यानंतर आम्ही यावर्षी चालू वर्षी जी आमची रजनी क्रिकेट पहिल्यांदाच खेळतोय आणि बंटी भाऊंचं आयोजन एक नंबर आहे. भरपूर असे संघ आहेत का ते रजनी खेळलेले नाही आहेत. तरी पण यावर्षी बंटी भाऊनी रजनीचा फॉर्मॅट अजून तर चालू झालेला नाही आपल्याकडं, पण बंटी भाऊनी ठेवले. खास करून बंटी भाऊ आणि स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक आयोजक कानोल या पूर्ण आयोजकांचे मी आभार मानतो का त्यांनी आम्हाला या क्रीडांगणात खेळण्याची संधी दिली. संघर्ष 11 गवळ्याच्या कॅप्टन समेत आपण चर्चा करू कशा पद्धतीने ओव्हरऑल टीमची कामगिरी यंदाच्या भागामध्ये राहिली आहे. रजनी क्रिकेटमध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स दिव्याचं तगडं चॅलेंज तुमच्या समोर ॲज अ कॅप्टन, काय इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी या मॅच मध्ये? प्रथमतः ग्रामस्थ मंडळ व जे हनुमान मित्र मंडळ कानोल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 या पूर्ण आयोजकाला माझ्या संघाच्या वतीनं, संघर्ष 11 गावलीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक तर सिद्धार्थ देवपेच्या पक्षामध्ये आहे. जे त्यांना पाहिजे होतं ते त्यांना मिळालं आणि जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं. त्याबद्दल भावंडाचं खूप खूप अभिनंदन. रजनी क्रिकेटमधली आमची ही दुसरी स्पर्धा आणि MPSCच्या मार्फत ही पहिली स्पर्धा या 2025च्या मार्फत. आणि भावंडासनी जर फिल्डिंग जर घेतली तर आम्ही 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ न घेताना दोन्ही संघाच्या संघानायकांना सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण शुभेच्छा देऊ. लिजेंड कॉमेंटेटर रामदास शिंदे सर यांची उपस्थिती आपल्याला लाभली, त्यांचं वेलकम. आणि जसं द्वितीय सत्राला सुरुवात ऐकूयात सोमनाथजी खाडे सरांचा आवाज. थँक्यू. सुरतसाठी प्रत्येक षटकारासाठी एकनाथजी गोरले यांच्याकडनं 100 रुपये. या दरम्यान आपण पाहताय पॉइंटच्या दिशेने एक आक्रमक प्रहार, जबरदस्त क्लासिकल नजराणा पेश केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रशांत आणि सूरज सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. धावफलकावरती 10 धावा जोडल्यात. बॅटिंग करत असताना अतिशय आक्रमक आणि दमदार सुरुवात या ठिकाणी. प्रशांतच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक एकनाथजी गोरले यांच्या वतीनं. या ठिकाणी सासने ब्लास्टर्स आणि त्यांना फाईट देत असताना जय हनुमान बांदिवली या दोन संघांच्या दरम्यान सामना चालू झालाय. द्वितीय सत्राला सुरुवात झाली. यावेळेस अपील करतायत गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज समीर, षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, स्कोर कार्ड वरती आहेत त्या 14 धावा. एकंदरीत आपण पाहिलं तर
73 धावांचं टार्गेट ठेवलंय या ठिकाणी फलंदाजी करत असताना सासने संघाच्या समोर. फटका खेचलाय जबरदस्त आणि निश्चितच दणदण दणदण करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणी स्ट्रोक चौकार. सासने ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान बांदिवली या दोन संघांच्या दरम्यान इथं सामना आपण पाहताय. 73 धावांचं मोठं लक्ष इथं ठेवलंय आणि लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती जोडल्यात त्या 18 धावा. बिनबाद 18. सुरुवात आकर्षक करतायत सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानावरती खेळत असताना आपण पाहताय. बॅट्समन प्रशांत आणि सूरज ही जोडी मैदानावरती. 73 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना इथून सामन्याला सुरुवात झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी सुरू झालं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा जोडल्यात. याच दरम्यान खानिवरे गावचे लाडके सरपंच आदरणीय प्रवीणदादा सावंत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला स्पीडअप करा. एका षटकाचा खेळ इथं संपलाय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. एक षटक संपलंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार. जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड देन डिस्पॅच. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सूरजच्या बॅट मधनं हा जबरदस्त प्रहार. षटकार. एका षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय धावफलकावरती 24 धावा बिनबाद. अतिशय देखणी सुरुवात या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वैभव गोलंदाजीसाठी आला आणि षटकारानं त्याचं स्वागत झालंय. सूरज पुन्हा एकदा तयार. यावेळेस वेट अँड वॉच शॉट अंपुल करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. मिड विकेट बाउंड्रीवरती अतिशय दर्जेदार फिल्डिंग चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाला आणि इथं एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. दुसरं षटक चालू झालंय. वैभव गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर सिंगल धाव येते. एकंदरीत आपण पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती सासने ब्लास्टर्स बनवायचे आहेत. 73 धावा. सलामीची जोडी मैदानावरती प्रशांत आणि सूरज. आकर्षक सुरुवात दिली आहे. गोलंदाज वैभव. नेक्स्ट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या दिशेनं कट करायचं होतं स्क्वेअर कटचा इरादा. मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम दर्जाचा हा चेंडू इथं पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत झालं. त्यानंतर वैभवनं एक सुंदर कमबॅक इथं केलंय. दुसरा चेंडू सिंगल धाबेसाठी. तिसरा डॉट. चौथ्या चेंडूवरती नक्की काय घडतंय हे पाहायचंय. प्रशांत स्ट्राईक एंड वरती. फुलटो चेंडू ऑन साइडला खेळतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. पकडलं फेकलं. केवळ एकच धावेचं योगदान इथं येत आहे. शांत करत असताना थंड करत असताना सामन्याला वैभव गोलंदाजी करतोय. वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक. संघासाठीचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत या षटकाचा विवरण आपण केलं तर 4 चेंडू फेकलेत. 8 धावा त्याने खर्च केल्यात. स्कोर कार्ड वरती 26-26. यावेळेस सुंदर चेंडू समोरून फिरवला. आउट स्विंगिंग डिलिव्हरी. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना हा निर्धाव चेंडू इथं संपन्न होतोय. निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव नाही. वैभवचं कौतुक केलं जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर उर्वरित 5 चेंडू जर आपण पाहिले 4 चेंडू जर पाहिले तर सुंदर टाकलेत. लास्ट बॉल. षटकाचा शेवटचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलं. पॉइंटच्या दिशेनं त्या ठिकाणी फिल्डर आहे. पकडेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. 2 षटकांची सांगता होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या 27 धावा. पाठलाग चालू आहे 73 धावांचा.
27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 27. सुंदर 27 धावा वसूल केल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा, त्यानंतर या षटकात येत आहेत 9 धावा. एकंदरीत तुम्ही पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा समीकरण पाहायला मिळेल ते 18 चेंडू आणि 46 धावांचं. लास्ट 18 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 46 रन्स टू विन. 18 चेंडू 46 धावांची गरज. एकनाथ गोरले यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी एकनाथ गोरले यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. ब्लॅक स्क्रीनच्या समोर 3 चेंडू त्यानं फेकलेत. 3 चेंडूंचा विचार जर केला तर फक्त 5 धावा इथून खर्च केल्यात. समीकरण जर आपण पाहिलं तर निश्चितच थोडंसं अवघड होत चाललंय. धावफलकावरती 32 धावा इथं बॅटिंग करतायत प्रशांत आणि सूरज, अर्थातच सासने ब्लास्टर्स. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेस ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला क्रॅकिंग फटका पाहायला मिळेल. लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सरळ सीमारेषेच्या पल्ल्याआड चौकार. या 4 धावा येत आहेत धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 36 धावा इथून पाहायला मिळतील. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपण पाहताय. बॅटिंग करत असताना बॅट्समन प्रशांत मैदानावरती खेळतोय. सलामीची जोडी प्रशांत आणि सूरज सासने ब्लास्टर संघासाठी सुरुवात देत आहेत. आकर्षक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट मैदानावरती देत असताना एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवत आहेत. 73 धावांपर्यंत पोहोचायचंय. कशा पद्धतीनं पोहोचायचं यासाठी प्रयत्न करतायत. स्ट्राईक वरती तयार. प्रशांत पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. मिडॉनचा फिल्डर वेगाने चेंडूवरती जातोय. चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत इथं सिंगल एक धाव कंप्लीट करतायत आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 37 ऑन द बोर्ड. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज चेंडूचा ताबा घेत असताना आकर्षक फिल्डिंग. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपन्न झालाय. 3 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती आपण पाहत आहे 37 धावा. 37. तीन षटक इथं संपन्न होत आहेत. आपण पाहत आहे स्पर्धा ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान मित्र मंडळ कानोळ आयोजित, स्वर्गीय रुपदादा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेची आजची ही दुसरी रजनी. या स्पर्धेला भेट देण्यासाठी विशेष सहकार्य ज्या मान्यवरांचं आम्हाला लाभलं, आदरणीय प्रदीपदादा शेळके मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय विश्वास गोडविंदे, मान्यवर विश्वासजी गोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आदरणीय प्रदीपदादा शेळके साहेबांचा शुभ सन्मान करत आहोत. आदरणीय प्रदीपदादा शेळके यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर मंचावरती सूरजदादा विषे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. शुभ सन्मान आपण करूयात. राजेंद्रदादा गोरले यांच्या कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सूरजजी विषे यांचा शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर मंचावरती आदरणीय हनुदादा सोनावळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय राजेंद्रदादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत. हनुदादा सोनावळे यांचा शुभ सन्मान. मान्यवर विकासदादा पाटोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करत आहोत.
या दरम्यान आपण पाहताय झेलची सुवर्ण संधी आली होती, मात्र हा झेल इथं ड्रॉप होतोय आणि निश्चितच जीवनदान मिळालंय. त्याचबरोबर आदरणीय सुधीरदादा हिंदूराव मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करूयात. राजेंद्रदादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. आदरणीय सुधीरदादा हिंदूराव अर्थातच न्हावे गावचे लाडके प्रतिष्ठित नागरिक सुधीरदादा हिंदूराव यांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर एक लेजेंडरी जुने जाणते क्रिकेटर आहेत. क्रिकेटवरती जीवावाड प्रेम तसंच आम्हा सर्वांवरती विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणदादा सावंत सरपंच खानिवरे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. खानिवरे गावचे लाडके सरपंच युवा नेतृत्व आदरणीय प्रवीणदादा सावंत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. फलंदाज धावबाद होतोय. मैदानावरती निश्चितच घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील. आपलं सर्वांचं थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय एकनाथदादा गोरले मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. राजेंद्रदादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. आदरणीय एकनाथदादा गोरले यांचा शुभ सन्मान. 40 धावा 40 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चेंडू चेक केला जाईल. वाईट बॉल अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. 41 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं. मंचावरती आपण पाहताय आदरणीय प्रदीपदादा शेळके ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य विशेष आर्थिक सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभलंय. आदरणीय प्रदीपदादा शेळके आपलं आम्ही मनापासून हार्दिक आभार आणि स्वागत करतोय. त्याचबरोबर खानिवरे गावचे युवा सरपंच आदरणीय प्रवीणदादा सावंत यांच्या माध्यमातून विशेष आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर आदरणीय कमलेशजी कापडी मंचावरती उपस्थित आहेत. कमलेशदादा कापडी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. मी आदरणीय राजेंद्रदादा कुर्ले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावफलकावरती आपण पाहताय तर 44 हा आकडा आपण पाहताय. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 73 धावांचं लक्ष इथून पार करतायत. हा फटका पहा. लाजवाब स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेला. फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. अप्रतिम दर्जाचा झेल. फलंदाज फेल. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय तानाजी तात्या घोडविंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि कान्होळ ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर कान्होळ गावचे माजी उपसरपंच आदरणीय रघुनाथ दादा कुर्ले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 4थं षटक इथं मार्गस्थ आहे. गोलंदाज वैभव गोलंदाजी करत असताना अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी इथं नयन गोलंदाजी करत असताना 5 चेंडू फेकले. 7 धावा त्यानं खर्च केल्यात. एक गडी त्यानं टिपलाय. षटक क्रमांक 4 षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ होईल. धावफलकावरती आपण पाहताय 44 धावा. समीकरण पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 29 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकार ठोकावे लागतील. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू चेक करतायत. जागेवरनं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट येतोय. अतिशय उच्च दर्जाचा हा चेंडू. 4 षटकं संपली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलंय ते 44 या धावसंख्येवरती. व्हाईट बॉल साठी बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी चेक करायचा आहे. तिसरे पंच थर्ड अंपायर प्रवीणजी विशे सर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी चेक केलं जाईल.
ऑनफिल्ड डिसिजन या ठिकाणी आपण पाहताय तर थर्ड अंपायर कॉल, इट्स अ वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की हा वाईड चेंडू आहे. या अनुषंगाने आपण पाहाल तर एका धावेची भर इथं धावफलकाला घातली जाईल. 45 धावा स्कोर कार्ड वरती आणि अजून एक चेंडू या षटकामध्ये फेकावा लागेल. गोलंदाज नयनच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी, चौथं षटक मार्गस्थ असताना चेतनजी विषे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. लास्ट बॉल आणि हा शेवटचा चेंडू टाकत असताना समोरच्या दिशेला जबरदस्त प्रहार केलाय. दूरवरनं फिल्डर येतोय अडवत असताना निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. चेंडू अडवलाय खरा, मात्र इथं 2 धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. 2 धावा येत आहेत धावफलकावरती. 47 ऑन द बोर्ड. समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 47 धावा बनवल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 47 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 26 धावांचं लक्ष. मान्यवर भानुदासजी देसले साहेबांना विनंती आहे, आपण या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सर्व लाडक्या क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना सूचना आहे, प्रेमाची सूचना. आयोजन कमिटीच्या वतीनं ही सूचना. ब्लॅक स्क्रीन जी आहे त्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर कुणीही आपण थांबायचं नाही. ही महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग, 26 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना सासने ब्लास्टर्स हा संघ मैदानावरती खेळतोय. फलंदाज दीपक आणि सूरज. शेवटच्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने इथं हाताळलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट येतोय. गोलंदाज केपी. संदीप गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल डॉट फेकलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट फाईन लेगला बीट करून सरळ चाललाय लॉंग स्टॉप एंडला. फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन सुद्धा आलं आणि सरळ दणदणीत चौकार. मान्यवर संजयजी देसले आणि रमेशजी दवने यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. मित्रांनो, सूचना लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला, फुटला, घाळ झाला किंवा खराब झाला तर नवीन चेंडू देण्यात येईल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या ठिकाणी आपण पाहत आहे 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. फलंदाजी करत असताना सासने ब्लास्टर्स यजमान संघ मैदानावरती खेळतोय आणि निश्चितच शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना टीम सासने या संघाला 4 चेंडू 22 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एसपी यावेळेस बॅटची एज. विकेटच्या मागे झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल इथं टिपतायत फलंदाज माघारी. तीन चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे आणि बनवायच्या आहेत त्या तब्बल 22 धावा.
उर्वरित 3 चेंडूंवरती 22 धावा. चला स्पीडअप करा. या मॅचसाठी आपण अतिरिक्त खूप जास्त वेळ खर्च करत आहोत. आयोजन कमिटीच्या वतीनं आणि ऑफिशियल टीमच्या वतीने इथं टाइम काउंटडाऊन केला जात आहे. याची काळजी आपल्याला सर्वांना घ्यावी लागेल. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. SP राईट अमोर द विकेट. हा चेंडू पहा गुडलँड स्पॉटवरनं राईज केला. जबरदस्त डिलिव्हरी. अप्रतिम दर्जाला इथं चेंडू एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. शेवटचा अंतिम षटक आणि धावफलकावरती आपण पाहताय तर धावफलक स्थिरावलेला आहे ते 51 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय चांगल्या टप्प्यावरती इथं गोलंदाजी करत असताना. अप्रतिम दर्जाचा चेंडू. विकेट मिळाली आहे आणि निश्चितच डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानावरती देत आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाची बॅटिंग सुरुवातीला केली जय हनुमान बांदिवली या संघानं आणि जवळ विजय आपल्या खिशामध्ये टाकत असताना शेवटचं षटक आणि SP विजयावरती शिक्कामोर्तब करणारी कामगिरी करतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. एक चेंडू आणि 22 धावा इथं विजयासाठी आवश्यक. गोलंदाज तयार होतोय. लास्ट बॉल. हा फुलटो चेंडू खेळलाय ऑन साइडला. त्या ठिकाणी फिल्डर येतोय दूरवरनं आणि पकडून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. विजय होत आहेत या ठिकाणी आपण पाहत आहे. तर जय हनुमान बांदिवली हा संघ हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर गोड कौतुक करूया संघ मैदानावरती अतिशय सुंदर खेळलात सासने ब्लास्टर्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 18 चेंडू फेस केले आणि 46 धावांची खेळी साकारली. जय हनुमान बांदिवली संघाचा समीर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 46 रन्स बॅटमधनं ज्यानं